रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण ऑल इंडियाचे क्वार्टर 3चे जे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत, त्याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. सो चला सर्वप्रथम बघूया मित्रांनो, ऑल इंडियाचे क्वार्टर 3चे जे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी कसे लागलेले आहेत. सो सर्वप्रथम मी काय करतो, स्क्रीनवरती हा स्टॉक सर्च करतो. बघू शकता 489 करोड 489 रुपये ह्या ठिकाणी मित्रांनो आजचं क्लोजिंग प्राइस होतं. आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो, ती पीएसयू कंपनी आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे पीएससी कंपनी मित्रांनो काय असतात, खूप जास्त वोलॅटाईल असतात. आणि त्याचबरोबर डिव्हिडंड यील्डचं जर म्हणाल तर डिव्हिडंड यील्ड यामध्ये अत्यंत हाय असते. सेल्सचा विचार केला 8,330 करोडची सेल्स. ओके, आणि डिसेंबर 2024 मध्ये 8,336 करोडची सेल्स. डेफिनेटली मित्रांनो, क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर सेल्स मध्ये काही जास्त ग्रोथ नाही मित्रांनो, उलट या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते. जर 2,287 करोडचा जर तुम्ही विचार केला तर ऑपरेटिंग प्रॉफिट्स आहेत मित्रांनो, हे जास्त मॅटर करत नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, नेट प्रॉफिट वरती जास्त या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ऑर्डर इन्कम 670 करोड, 319 करोडचे इंटरेस्ट कंपनीने पे केलेत, आणि फायनली 1,436 करोडचा नफा या ठिकाणी कंपनीने मिळवलेला आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये 1,644 करोड आणि 1,457 करोड रुपये होता डिसेंबर 2024 मध्ये. तो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, घसरण कुठे ना कुठे पाहायला मिळत आहे. ओके, आता ह्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं ठरू शकतं का? सो मित्रांनो बघा, ही एक पीएसयू कंपनी आहे. जर तुम्हाला हे स्टॉक्स खालच्या रेटवरती, म्हणजे समजा 25%, 30%, ओके, अशा मोठ्या मोठ्या घसरणीवरती किंवा 50% घसरणीवरती स्टॉक जर तुम्हाला भेटत असतील ना, तुम्ही एक खरेदी करू शकता. कारण ह्याच्यामध्ये डिव्हिडंड यील्ड अत्यंत हाय असते. तुम्हाला डिव्हिडंड यील्ड या ठिकाणी काय मिळू शकते, चांगली मिळू शकते. किंवा ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण स्टॉक्स काय करू शकतो, खरेदी करू शकतो. लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर अर्थातच ऑइल इंडियाचा परफॉर्मन्स मित्रांनो चांगला आहे, त्याबद्दल काहीही शंका नाहीये. पण मित्रांनो, हे स्टॉक्स खूप जास्त स्लो चालतात. ओके, कंटिन्युअसली यांचा परफॉर्मन्स नसतो. खूप जास्त मित्रांनो काळापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पेशन्स ठेवावा लागू शकतो. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच.